सो जय शिवराय पब्लिक. तर स्वागत आहे तुमच्या भावाच्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. मी सध्या माझ्या घरी आलेलो आहे होमटाऊनला संभाजीनगरला महालक्ष्म्यांसाठी. उद्या ते बसणार आहे. तर आज दिवसभर इकडं पाऊस पडत आहे त्यामुळे मला नव्हतं वाटत की आज ब्लॉग होईल. बट आपल्या भावांनी आपल्याला इन्व्हाइट केलेलं आहे त्यांच्या गणपतीमध्ये. गणपतीचं त्यांच्या इथं वेगवेगळे उपक्रम आहे. सो चला भेटूया. आपल्याला 2 ठिकाणी जायचं आहे. आता बघू कुठलं काय होतं काय नाही. तर भेटूया पुढे. लेट्स गो. सगळीकडे एकदम कसं असं मस्त माहोल झालेला आहे गणपतीमुळे. एकदम असं पॉझिटिव्ह ऑरा. अध्यक्ष साहेब आज बरोडाचा कार्यक्रम मोठ्याने बोल थोडा. बारोडाचा कार्यक्रम आहे आपल्या. कुठे यायचंय? आपल्या इथं विघ्नहर्ता गणेश मंडळ छत्रपती संभाजीनगर C सेक्टर मध्ये रोज गार्डन समोर आहे. आपल्या भावाचं मंडळ आहे. तिथं बारोडाचा कार्यक्रम आहे. आता थोड्या वेळातच कार्यक्रम चालू होणार आहे. काय मंडळाची थीम कोणती नेमकं? असं यावर्षी आपण तिरुपती बालाजीचा देखावा आपण सादर केला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये हा पहिलाच देखावा असेल यावर्षी आपला. तसे भरपूर मोठे मंडळ आहेत आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये, त्यांचे मोठे देखावे आहेत. पण आपण एक छोटं मंडळ आहे. म्हणजे आपल्याला काही खूप वर्ष नाही झाले, पण एक 15 वर्षापासून आपलं नवीन काहीतरी उपक्रम चालू आहे. त्यातला आज हा आपला तिरुपती बालाजीचा सेटअप आहे. तर बघितलंच तुम्ही, तर तिरुपती बालाजी टीमने यावेळेस केलेली आहे. तसं तुम्ही डेकोरेशन तर बघितलंच, एकदम भारी बनवलं आहे. हे त्यांचे आमचे मित्र आहे गुणेश मानोदकर. आम्ही शाळेपासून सोबत आहे. आज ते मंडळ चालवत आहे. भारी वाटतंय जरा. म्हणजे असे नवीन आमचे सगळे आपले 35 जण आहेत. 35 जण म्हणजे तू त्याच्यातला एक आहे ना? हा, त्याच्यातला मी अजून एक मित्र आहे पक्या. तो काय इथं नाहीये, ऑफिसला आहे तो. तो पण सगळे काम करून संध्याकाळी इथं असतात. तीच तर खासियत असते ना गणेश उत्सवाची, की सगळेजण काम धंदे करून सगळेजण संध्याकाळी मंडळात येतात. आणि आमच्या येणारी पिढी हे अखिलेश असेल, हा सिनेमॅटोग्राफर आहे. याचे पेज मी डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईन. भाई बाप व्हिडिओ बनवतोय तो. हा भाई असतील. जय शिवराय भाऊ. भावी अध्यक्ष काय विषय नाही. आणि तू? माझी यावेळेस नाही. पुढं नाही. आता आम्ही फक्त बॅकफूट. मूर्ती बघू शकता, कसली सुरेख आहे मूर्ती. पुढचा काय विषय आता? काय पुढं प्रोग्राम काय? उद्या शिवशंभू आमची एक कथा आहे. महाराजांवरती का? महाराजांवरती आहे. आणि काय वाद आहे? संकल्पना चांगली महाराजांची. 3 तारखेला आपला पैठणीचा कार्यक्रम आहे महिलांसाठी. अच्छा. आणि 4 तारखेला आपला महाप्रसाद आहे. आणि वाल्यांनो महाप्रसाद सगळ्यांनी या. आपला भाऊ आपली चॅनल दाखवा. लिंक शेअर करतो. ग्रुपवर टाकून द्या. हा आपलं मंडळ. आमच्या मित्राचं आगमन झालेलं आहे. पक्या भाय कुठे गेलता तू? ड्युटीहून आलो. असे कष्टकरी मित्र पाहिजे मंडळासाठी. ऑफिस आणि लगेच इकडे कपडे पण तसेच आहे. हा पक्या कसा राहतोय? खतरनाक. मंडळ प्रायोरिटी. घेतलं की या मंडळाने एक नवीन कॉन्सेप्ट चालू केलेली आहे सखी. तर त्या कॉन्सेप्ट बद्दल आपण आपल्या ताईंकडनं अजून जाणून घेऊया. नमस्कार. प्रथमतः गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. विघ्नहर्ता गणेश मंडळाचं प्रत्येक वर्षी एक विशेष काहीतरी असतं. तर या वर्षीचे 2 विशेष कार्यक्रम म्हणजे हा देखावा जो की आपण बघतच आहात, आणि दुसरा म्हणजे सखी आघाडी. सखी आघाडी ह्या कारणाने की मुलींना ह्या मंडळातर्फे म्हणजे मुलींनी काहीतरी अरेंज करावं, त्यांना एक प्लॅटफॉर्म भेटावा, यासाठी यांनी खूप छान कन्सेप्ट काढली आहे. आणि त्या सखी मंचामध्ये मला एक सहभाग करता आला आणि मी ह्या मंडळाचा एक भाग असल्याचा मला खूप अभिमान वाटतोय. आणि जेणेकरून मी अजून माझ्यासोबतच्या मुलींना घेऊन आणि महिलांना एकत्र घेऊन आम्ही जे हे उपक्रम राबवतोय त्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. अशीच पुढे आम्ही सखी मंच अजून पुढे नेऊ ही गणपतीचरणी प्रार्थना. तर तुम्ही जाणून घेतलं, ही खरंच एक खूप छान अशी कल्पना आहे की महिलांना अशा लेवलला म्हणजे
पुरुषांच्याच खांद्याला खांदा लावून त्या गणपती मंडळ सगळे स्थापन करतात, सगळ्या गोष्टी मॅनेज करताय. तर हे सगळ्या महाराष्ट्राने याचा आदर्श घेतला पाहिजे, सगळ्या संभाजीनगरकरांनी आदर्श घेतला पाहिजे आणि हे सगळ्या मंडळांनी हे त्यांच्या मंडळातही त्यांनी काही ना काहीतरी सुरू करायला पाहिजे या लेवलला. तर भेटूया पुढे. हे अध्यक्ष साहेब, तर यांच्याकडनं जाणून घेऊ यांच्या मंडळाबद्दल नेमकं काय सीन आहे. नमस्कार. आमच्या विघ्नहर्ता गणेश मंडळामध्ये सर्वांचं स्वागत. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही नवीन उपक्रम घेत असतो आमच्या मंडळामध्ये. तर यावर्षी देखील आम्ही तिरुपती बालाजीचा देखावा वगैरे खूप छानपैकी उपक्रम निभावलेला आहे. तरी सगळ्या संभाजीनगरच्या नागरिकांनी इथं येऊन एकदा भेट द्यावी ही आमची नम्र विनंती आहे. आणि खूप चांगल्या प्रकारे गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने खूप चांगला सेटअप आमचा यावर्षी झालेला आहे. तर दरवर्षीप्रमाणे आम्ही अजून नवीन उपक्रम घेऊन येणार. तर अशा प्रकारे तुम्ही त्यांचं तर देखावा तर बघितलाच आहे, तिरुपती बालाजीचा आहे. तर ते तर एकदम उत्तम झालेलं आहे आणि मंडळ पण त्यांचं एवढं आहे की आज एवढा सगळा पाऊस सुरू होता, ते काही टेक्निकल इश्यू आले, वायर्स वगैरे त्या खराब झाल्या होत्या पावसामुळे, त्या म्हणजे चालत नव्हत्या. तर त्याच्यामध्ये सुद्धा पावसात सगळ्यांनी एकदम सहकार्य केलं आणि आता संध्याकाळी प्रोग्राम आहे त्यासाठी सगळे एकदम असे सुसज्ज झालेले. बघितलं मित्रांनो, यांनी अशी काहीतरी नवीन संकल्पना चालू केलेली आहे सखी नावाची. तर त्याचाच आदर्श घेऊन तुम्ही सुद्धा तुमच्या मंडळात चालू करू शकता काहीतरी नवीन म्हणून. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर 2 मित्रांनी बोलवलं होतं पण आपल्याला इथं थोडा वेळ होणार आहे आणि आपल्याला इमर्जन्सीने घरी जावं लागतं आहे, आपल्याला ताईकडे जायचं आहे. त्यामुळे भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. लेट्स गो. इंस्टाग्रामचे स्टार सपोर्ट करा, लाईक कायचा करा. भाई, भाईचे इंस्टाग्रामचं प्रोफाईल चेक करशांना तुम्ही भाई कोमात जाणार. आपल्याला कायचं काय इन्स्पिरेशन तुम्ही घरी जाता जाता आपला भाऊ भेटला होता आपल्याला. इंस्टाग्राम चेक करा, त्याचं मी लिंक टाकूनच देईल त्याची. आदित्य करपे, नो फिल्टर आधी म्हणून आपला मराठवाड्यातला पोरगा आहे फुलंब्रीचा आहे. आणि आपल्या भाऊला सुद्धा सपोर्ट करा, लाईक करा. राम 25 चला भाऊ सोबत जे आलेले त्यांना सुद्धा आपला भाऊच आहे तो. खूप प्रेम द्या त्यांना. खूप प्रेम. गोड असे हसताय ते. बांधील गोड असतोय. चला भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय महाराष्ट्र, जय मराठी. जय मराठी, जय शिवराय.